नागपूर विधिमंडळ अधिवेशनाचं सूप वाजलंय। विधिमंडळाचं पुढील अधिवेशन 3 मार्चपासून होणार आहे। तर नव्या सरकारचं पहिलं अर्थसंकल्पीय अधिवेशन 3 मार्चपासून होणार आहे। हिवाळी अधिवेशन मंत्र्यांविना संपलेलं आहे। मराठवाडा वॉटर ग्रिड योजना मागच्या सरकारनं बंद केली होती, मात्र आम्ही आता सत्तेत आलो त्यामुळे योजना लगेच सुरू केली आहे, अशी प्रतिक्रिया एकनाथ शिंदे यांनी दिली। तसंच यामुळे 1.5 ते 2 मीटर पाणी स्तर वाढलाय असं देखील त्यांनी म्हटलंय। हिवाळी अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी विधान परिषदेच्या आमदारांनी फोटो सेशन केले। यावेळी मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांसोबत आमदारांनी फोटो सेशन केल्याचं दिसून आलं। कोल्हापूरमध्ये मुश्रीफ आबिटकरांचं जंगी स्वागत करण्यात आले। मंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर दोन्ही मंत्री पहिल्यांदाच कोल्हापुरात आले होते। यावेळी मुश्रीफ आणि आबिटकरांवर जेसीबीतून गुलालाची उधळण करण्यात आली। मुश्रीफ आबिटकरांनी अंबाबाई देवीचं दर्शन घेतलं। देशाचे माजी पंतप्रधान देवेगौडा यांनी आज नाशिकच्या काळाराम मंदिरात दर्शन घेतले। दरम्यान देवेगौडा यांच्या 4 पिढ्यांनी एकाच वेळी मंदिरात येत दर्शन घेतले। पूजाविधी करत त्यांनी आरती केली। त्यांच्यासह मुलगा केंद्रीय मंत्री HD कुमारस्वामी नातवानं काळाराम मंदिरात दर्शन घेतले। शरद पवारांनी परभणी सोमनाथ सूर्यवंशीच्या कुटुंबियांची भेट घेतली। आम्हाला मदत नको, न्याय हवा अशी मागणी यावेळी सूर्यवंशीच्या आईने शरद पवारांकडे केली आहे। तसंच आरोपींना फाशीची शिक्षा करावी अशी मागणीही त्यांनी केली आहे। बीडमध्ये जी घटना घडली अशा घटनांना आवर घालण्याची गरज असल्याची प्रतिक्रिया शरद पवारांनी दिली। तसंच परभणी बीडमधील परिस्थिती सरकारच्या कानावर घालू असा विश्वासही पवारांनी दिला। लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी परभणीला भेट देणार आहेत। सोमवारी 23 डिसेंबरला राहुल गांधी परभणीत येणार आहेत। राहुल गांधी सोमनाथ सूर्यवंशी यांच्या कुटुंबियांची भेट घेणार आहेत। विजय वडेट्टीवार देखील परभणी इथं राहुल गांधी यांच्याबरोबर उपस्थित राहणार आहेत। गोंदियात अमित शहांच्या वक्तव्याचा निषेध करत काँग्रेसनं धिक्कार रॅली काढली। यावेळी अमित शहांनी गृहमंत्रीपदाचा राजीनामा द्यावा अशी मागणी करण्यात आली। यासाठी राष्ट्रपतीच्या नावे उपविभागीय अधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले। आंबेडकरी समाजाच्या वतीनं लासलगावमध्ये बंद पुकारण्यात आला। आंबेडकरांच्या पुतळ्यापासून पोलीस स्टेशनपर्यंत मूक मोर्चा काढण्यात आला। परभणी बीडमध्ये घडलेल्या घटना तसंच अमित शहांच्या वक्तव्यानं निषेध यावेळी करण्यात आला। सांगलीतल्या तुर्ची गावच्या ग्रामस्थांनी अन्नत्याग आंदोलन केले। ग्रामपंचायतीच्या भ्रष्टाचाराविरोधात ग्रामस्थ आक्रमक झालेत। भ्रष्टाचाराची चौकशी करून कारवाईच्या मागणीसाठी गेल्या 4 दिवसांपासून हे अन्नत्याग आंदोलन करण्यात येते। सरकारनं गणवेश योजनेत बदल केला, त्याला सरकारमधील नेत्यांनी विरोध केला। एक राज्य एक गणवेश योजनेची जबाबदारी शाळांना देण्याबाबत सरकारनं घेतलेला निर्णय मागे घ्यावा, यासाठी आपण मुख्यमंत्र्यांशी बोलू असं माजी शिक्षण मंत्री दीपक केसरकर म्हणाले। एक राज्य एक गणवेश ही योजना सरकारतर्फे राबवण्याचं पहिलं वर्ष होतं, त्यामुळे काही त्रुटी राहिल्या, मात्र आता अशा चुका होणार नाहीत असा दावा केसरकरांनी केला। बारामतीत एका तरुणाचा खून झालेला होता। या प्रकरणी पोलिसांनी 3 आरोपींना अटक केली आहे, तर या आरोपींनी नशेत खून केला असल्याची माहिती पोलिसांनी दिली। अकोल्यात 14 जणांनी जातीचे खोटे प्रमाणपत्र सादर करून रमाई आवास योजनेचा लाभ घेतल्याचं समोर आले। हा संपूर्ण गैरव्यवहार समोर आल्यानंतर आता अकोला जिल्हा परिषदेच्या अध्यक्षांनी गटविकास अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याचे निर्देश दिले। नारायणगाव बिटकॉईन घोटाळा प्रकरणी स्वतः पोलीस अधीक्षकांनी लक्ष घातलंय। नारायणगाव पोलीस स्टेशनला 79 जणांनी 7.5 कोटीच्या बिटकॉईनच्या नावे फसवणुकीबाबत तक्रारी केल्यात। पोलीस अधीक्षकांनी नागरिकांना सावध राहण्याचं आवाहन केलंय। मुंबई ठाणे शहरातून चोरलेल्या दुचाकींची विक्री करणारा रॅकेट यवतमाळ पोलिसांच्या हाती लागलेला आहे। पोलिसांनी आरोपी प्रमोद पवारला अटक केली। त्यांच्याकडून पोलिसांनी 7.25 लाखाच्या 8 दुचाकी जप्त केल्यात। आरोपीने योगेश पाचपिलेकडून चोरीची वाहन नंबर प्लेट बदलून विकायला आणली होती। स्थानिक गुन्हे शाखा याबाबत अधिक तपास करते।